आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. क्या बात है संचिता, वेल डन बेबी, वेल डन. यू आर द रॉक स्टार. नाही डॅड, हे काय नाही वाटत आहे. गंमत आहे. दाखवतो, त्याची मज्जा दाखवतो तुला. डॅड, तुम्ही काय करताय? डॅड काय करताय? आग लागेल ना घराला. डॅड, अरे वा संचिता, तुला आग विझवता येते? मला तर वाटलं होतं की तुला आग फक्त लावताच येते. डॅड प्लीज तुम्ही कोड्यात बोलू नका. तुम्हाला काय म्हणायचंय ते प्लीज मला सांगा. प्लीज डॅड, मला नाही कळत तुम्ही काय बोलता. डॅड प्लीज. मला काय म्हणायचंय हे तुला चांगलंच कळतंय संचिता. संचिता, गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे. लोकांच्या डोळ्यात बघून त्यांच्या मनात काय चाललंय हे मला कळतंय. तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुला काय वाटलं तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळणार नाही का? काल सुजित होता आणि माझ्या हातात ठोस पुरावा नव्हता म्हणून मी काही बोललो नाही. पण आज मला ही बाटली सापडली आणि पुरावा मिळाला. ह्या बाटलीतलं रॉकेल त्या बोळ्यावर टाकून त्या बोळ्याच्या मदतीनं आउट हाऊस पेटवलंय कोणीतरी. बरोबर ना? हो का? हो. नाही, मला नाही माहिती डॅड. माहिती नाही तुला? नाही डॅड. संचिता, हॉस्पिटलमध्ये मी तुला काय सांगितलं होतं हे विसरलीस का? ओह अच्छा, आत्ता आलं माझ्या लक्षात तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे डॅड, तुम्हाला असं म्हणायचंय का की काल आउट हाऊसला जी आग लागली ती आग मी हा बोळा आणि हे केरोसिन यूज करून लावलीये? डॅड सिरियसली? प्लीज गिव्ह मी अ ब्रेक डॅड, प्लीज. प्लीज विनाकारण संशय नका घेऊ माझ्यावर डॅड. उद्या स्वानंदीचं काही झालं तरी संचिता जबाबदार. मला मान्य आहे स्वानंदीचं मूल मला नको होतं, पण ते तिथे संपलं. तुम्ही मला सांगितलं होतं की स्वानंदी आणि तिच्या बाळाच्या मध्ये येऊ नकोस. डॅड, मी ते फॉलो करतेय. तुम्हाला कसं वाटलं की हे सगळं मी केलंय? मला ते बाळ नकोय म्हणून मी ते घर जाळलं? डॅड नाही, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर डॅड, प्लीज. आणि साधी गोष्ट आहे ना, स्वानंदी बरोबर मी मणीला सुद्धा मारण्याचा प्लॅन करेन. नाही डॅड, इतकी वाईट नाहीये मी. काल मणी सुद्धा घरी होता ना. डॅड, मी खरंच सांगते, मी काहीही केलेलं नाहीये. मी काल सुद्धा ओरडून सांगत होते स्वानंदीचा हलगर्जीपणा आहे तो. पण माझ्यावर कोणीच विश्वास नाही ठेवणार. तुम्ही नाही मान्य करणार, माहितीये मला हे. ठीक आहे, तुम्ही मान्य नका करू. माझं काहीच म्हणणं नाहीये, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीच नाही केलंय. जस्ट स्टॉप इट. मी तुला सांगितलं ना, माणसांच्या डोळ्यात बघून मी सांगू शकतो त्यांच्या मनात काय आहे ते. त्यामुळे तुझं हे रडणं आहे ना, हे सगळं खोटं आहे. जस्ट स्टॉप इट. आता मी काय सांगतोय ना ते लक्षात ठेव. मला फक्त तुला आठवण करून द्यायची होती तू दिलेल्या प्रॉमिसची, की स्वानंदी आणि तिच्या बाळाला तू काहीही इजा करणार नाहीस. आठवत आहे? लक्षात आहे डॅड. आणि ते प्रॉमिस मी निभावते सुद्धा. दॅट्स गुड.
आणि मी सुद्धा स्वतःला एक प्रॉमिस केलाय की सरपोतदार घराण्याचा वारस फक्त आणि फक्त माझ्याच पोटी जन्माला येईल, त्या स्वानंदीच्या नाही. आणि ते प्रॉमिस मी पाळणार. दिवसभर घर आवरण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही का? हो ना, पण आता बऱ्यापैकी आवरून झालंय. हो. आता फक्त कलर करायचं बाकी आहे. तुम्ही दमला असाल ना? मी कसली दमले, माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हीच दमलात. मी फक्त ऑर्डर देत होते तुम्हाला, सगळी कामं तर तुम्हीच केली. बरं चला, आजही वरती टेरेसवर झोपूयात. चला. मणी सर, आपण इथेच झोपूयात ना आपल्या घरात. इथे? मणी सर, काल आपलं घर जळलं आणि त्याला एकट्याला सोडून आपण टेरेसवर जाऊन झोपलो. काल सगळ्यात जास्त त्याला आपली गरज होती. आपल्या प्रत्येक दुःखात त्याने आपल्याला सामावून घेतलंय. पण आपण काय केलं, त्याला एकट्याला सोडून टेरेसवर गेलो. नाही मणी सर, आपण इथेच झोपूयात ना, इथेच राहूयात आपल्या घरात. हो स्वानंदी, पण अजूनही जळालेला वास आहे इथे, तुम्हाला त्रास होईल त्याचा. नाही होणार त्रास, आणि तुम्ही आहात ना सोबत माझ्या. आणि हे तर आपलं घर आहे, नाही वाटणार मला भीती. लागेल मला झोप इथे. ठीक आहे स्वानंदी, काय सुंदर विचार करताना तुम्ही. कौतुक वाटतं तुमचं. म्हणजे निर्जीव गोष्टीची सुद्धा तुम्ही सजीव असल्यासारखी काळजी घेता. ज्या वस्तू आपल्याला सुख देतात, आनंद देतात, त्यांच्यावर प्रेम करून त्यांची काळजी घ्यायला काय हरकत आहे. आणि म्हणूनच आपण जमिनीला, नदीला आपली आई म्हणतो. आणि कुणाच ठाऊक, आपण या घरात झोपलो तर हे घरही खुश होईल. खरंय तुमचं. मी घालतो इथे अंथरूण. स्वानंदी, तुम्ही मस्त इथे तुमच्या बेडच्या जागेवर झोपा, मी झोपतो तिकडे. मणी सर, मी तिथे नाही, मी तुमच्या शेजारी इथे झोपेन. स्वानंदी, नाही स्वानंदी, म्हणजे काल आपण टेरेसवर झोपलो होतो, आपल्याकडे पर्याय नव्हता म्हणून आपण शेजारी झोपलो. तुम्ही इथे झोपा ना मस्त आरामात. मणी सर, काल जेव्हा आग लागली तेव्हा मी एकटी होते घरात. तुम्ही वाचवलं मला, आणि म्हणून मला असं वाटतंय की इथून पुढे आपण एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र असायला हवं. म्हणून मी